ते ना? काजल, तुझे प्रश्न विचारला बघून तर मला असं वाटतं की एक ना एक दिवस तू सुद्धा पत्रकार नक्की बनशील. ना म्हणायला काय झालं? असंही तुमच्या बातम्या तयार करायला मी बरीच मदत करते हे विसरू नका म्हटलं. बरोबर. आता मला सांगा, हा बिहारी कोण आणि काय करतो? हा बिहारी म्हणजे जनावरांची अवैधरित्या तस्कर करणारा एक मोठा तस्कर आहे. धीरज, मला मान्य आहे तुम्ही अन्यायाविरुद्ध बातम्या लिहून त्या वृत्तपत्रात छापता, पण हे असे तस्कर आणि गुन्हेगार एवढेच तुमचे विरोधक बनत जातील याची खबरदारी घ्या. या गोष्टीची मला मुळीच पर्वा नाही काजल. पण मला तर पर्वा आहे ना तुमची. म्हणजे काजल, तुला काय वाटतं या समाजामध्ये जिथे कुठे अन्याय घडतो तिथे मी न्यायासाठी मी माझ्या वृत्तपत्रामध्ये बातमी लिहितो म्हणून माझ्या जीवाला काही बरं वाईट होईल? नाही, बरं वाईट होईल तुमच्या दुश्मनांची. मी तर देवाकडे रोज प्रार्थना करते, आपलं प्रेम सदैव अबाधित राहू दे, आपल्या प्रेमाला कुणाचीही नजर लागायला नको. अच्छा, लगेचच रोमॅन्टिक. रोमॅन्टिक नाही तर काय, पण तुम्ही पत्रकार आणि लेखक नुसतं लिखाण 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 लिखाणाशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. म्हणूनच कोणतीही मुलगी तुम्हा पत्रकार आणि लेखांकडे बघत नाही, प्रेम करत नाही आणि लग्नाचा विषय सोडा. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की या समाजातले पत्रकार आणि लेखक हे अनरोमॅन्टिक असतात? नाहीतर काय. हो, पण राणी सरकार, आपलं तर लव्ह मॅरेज झालं होतं. तेच तर, कॉलेजमध्ये आपण बसवलेल्या रोमॅन्टिक गीतावर धावून तूही तितकंच रोमॅन्टिक असशील असं वाटून मी तुझ्यावर प्रेम केलं, पण माझा पुढचा भ्रम निराश झाला. अरे बाप, तुला सांगू, आजही तू घरी नसलास ना, होम थिएटरवर मी तेच गीत लावून नृत्य करत असते. आताही माझ्या मोबाईलच्या प्लेलिस्टवर तेच गीत असेल. चल काही सांगू नको. अच्छा, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही, आपल्या बायकोवर विश्वास नाहीये तुमचा? पत्रकार आहे, प्रूफ पाहिजे मला. आजचा दाखवते. दाखव ना. कॉलेजमध्ये तुझ्यासोबत एक रोमॅन्टिक गाणं बसवलं होतं. कशासाठी? तुला मिळवण्यासाठी. पण काजल, आता मी एक कर्तव्य दक्ष पत्रकार आहे आणि या कर्तव्य दक्ष पत्रकाराचं पहिलं कर्तव्य या समाजामध्ये जिथे कुठे अन्याय घडत असेल तिथे न्यायासाठी माझ्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापणं आणि या समाजासाठी हे कार्य करत असताना जर माझ्याकडे थोडासा वेळ उरला तर मग माझी बायको किंवा माझं कुटुंब. अरे वा, म्हणजे अजूनही प्ले लिस्ट मध्ये पहिल्या नंबरला तेच गाणं आहे. नाही तर काय, तुझा विश्वासच नाही माझ्यावर.